होता ना, असे संत जगद्गुरु तुकोबाराय होते। त्या तुकोबारायांचा आज 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आपला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। अखंड कशाला म्हणायचं? ज्याला कधी खंडच पडत नाही असा अखंड। गेले किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी करताय? किती वर्ष झालं? 50 वर्ष झाली। वा वा, आनंदाची गोष्ट आहे का? जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे अखंड कार्य अखंड हरिनाम सप्ताह असाच तुमच्याकडून घडत राहो। आणि त्या आरणच्या सावता महाराजांनी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानी तुम्हाला ताकद देऊन तुमच्या हातून असंच नामस्मरण घडत राहो, हीच माझी जगद्गुरु तुकोबारायांच्या आनंदीच्या ज्ञानोबारायांच्या आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना असेल। ऐका, अखंड कशाला म्हणायचं ज्याला कधी खंडच पडत नाही असा अखंड। गेले कित्येक वर्ष झालं, 50 वर्ष झालं तुम्ही इथं अखंड हरिनाम सप्ताह करताय। असाच तुमचा पिढ्यान पिढ्या चालत राहो आणि तुमच्याकडून पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची देवाची देशाची धर्माची सेवा घडत राहो। ऐका, सप्ताह कोणी केला? अनेकांनी सप्ताह केला, पण ऐका, सप्ताह करण्यासाठी सुद्धा माणसाला तेवढी ताकद असावी लागते, माणसाचं तेवढं कर्म चांगलं असावं लागतं, माणसाचं तेवढं प्रारब्ध चांगलं असावं लागतं। कुणाच्याही नशिबात कुणाच्याही प्रारब्धात कुणाच्याही भाग्यात येत नाही। आपण पुण्यवान भाग्यवान माणसं की आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो। अरे विचारलं कोणी हा महाराष्ट्र कुणाचा आहे तर स्वाभिमानानं सांगता आला पाहिजे, अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले, त्यांचा हा महाराष्ट्र आहे। अरे ज्या देवानं ज्याच्या सत्तेशिवार झाडाचं पान हलत नाही त्या देवानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नांदावं, त्यांचा हा महाराष्ट्र आहे। अनेक शूरवीरांनी इथं प्राण द्यावा आणि हे महाराष्ट्र निर्माण करावं, त्यांचा हा महाराष्ट्र आहे। आपल्याला स्वाभिमानानं सांगता आलं पाहिजे आपणही त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय। या अभंगातून तुकोबाराय म्हणतात, बाबा देवाला आपलंसं करायचं। तुम्ही म्हणताल देवाला आपलंसं करायचं म्हणजे काय करायचं? बघा, सावता महाराजांनी काय केलं, सावता बाबांनी काय केलं? त्या देवाला आपलंसं केलं। ऐका, पंढरपूरला जाता नाही आलं, नाहीत गेले माझे सावता महाराज। काय केलं? कांदा मुळा भाजी सोबत सतत त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करत राहिले, शेतातलं काम करायचे आणि शेतातले काम करत असताना सुद्धा मुखामध्ये जगाच्या बापाचं नामस्मरण करायचे। मोठनाडा विहीर दोरी अवघी व्यापी पंढरी अवघी व्यापी पंढरी अवघी व्यापी पंढरी मोठनाडा विहीर दोरी अवघी व्यापी महाराजांनी काय करावं तर आरणमध्ये पंढरी निर्माण करावी असे सावता महाराजांची कीर्ती होती। त्या सावता महाराजांनी काय केलं तर त्या देवाला आपलंसं केलं, तर त्या देवाजवळ आपलं नुसतं शरीर नाही घेऊन गेले तर त्या देवाजवळ आपलं मन घेऊन गेले। म्हणून आपण सुद्धा देवाजवळ जायचं, पण देवाजवळ जायचं म्हणजे शरीराने नाही तर आपल्या मनानं देवाजवळ जायचं। आणि एकदा का त्या देवाजवळ गेलं ना बाबा, त्या देवाला आपलंसं केलं ना, जीवनामध्ये तुम्हाला दुःख येणार नाही। त्या सावता महाराजांनी त्या मनानं देवाला आपलंसं केलं, देवाजवळ गेले आणि त्या देवाला आपलंसं केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख आली। मग तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला सुख मिळावं, समाधान मिळावं तर तुम्ही काय करायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे। त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय जीवनामध्ये सुख भेटणार नाही हे संत महात्म्यांना कळालं। आरणच्या सावता महाराजांना कळालं की देवाशिवाय जीवनामध्ये सुख नाही, देहूच्या तुकोबारायांना कळालं की देवाशिवाय जीवनामध्ये सुख नाही, आणि आनंदीच्या ज्ञानोबारायांना सुद्धा कळालं त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याशिवाय देवाशिवाय जीवनामध्ये सुख नाही। म्हणून त्या संत महात्म्यांनी देवाला आपलंसं केलं म्हणून त्यांना सुख मिळालं। मग तुम्ही आम्ही जर त्या देवाला आपलंसं केलं तर आपल्याला सुद्धा सुख मिळाल्याशिवाय का राहणार नाही। आणि एकदा का त्या देवाला आपलंसं केलं, देवाजवळ गेलो तर आपल्या जवळ दुःख यायला सुद्धा अवसान राहत नाही, आपल्या जवळ सुख येतात। एरती
रती माईके दुःखाची जनती नाही अद्यांती अवसान. आपल्या जवळ दुःख यायला सुद्धा अवसान राहत नाही. मग हा देह हे शरीर देवानं आपल्याला दिलं. मग या शरीराचा नाश झाला पाहिजे का अविनाश? बोला बोला ना, नाश का अविनाश? काय झाला पाहिजे? अविनाश झाला पाहिजे. मग अविनाश होण्यासाठी काय करावं लागेल? त्या जगाच्या बापाचं नामस्मरण करावं लागेल. त्याच्या नावाची पिस लावून घ्यावी लागतील. आणि एकदा का त्याच्या नावाची पिस लावून घेतली तर या देहाचा नाश नाही. अविनाश करी आपोली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे. हे रती माई के दुःखाची जनती नाही अद्यांती अवसान. म्हणून बघा, माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला याला किंमत नाही. तो जगला कसा आणि त्याने जगून कार्य काय केलं याला किंमत आहे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठला 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 सगळ्यांना समजेल आणि सगळ्यांच्या लक्षात येईल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. उद्या कुणी म्हणायला नको नात्यापुत्याच्या आरतीताई आल्या आणि निम्म निम्म सांगून निघून गेल्या असं कुणी म्हणायला नको. यदा कदाचित एखाद्या चरणाला पुन्हा स्पर्श होणार नाही. माझ्या बुद्धीनं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं मला जसा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगता येईल तसा सांगण्याचा मी प्रयत्न केला. ऐका, आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली. सगळ्यांनी माझ्यासोबत बोलत जायचं. ऐका, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा देवाला आपलंसं करायचं. जीवनामध्ये आपण सगळं माझं माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणतो का? बसलेले म्हणतो का? संसाराला माझं म्हणतो. संसारात सुख आहे का दुःख आहे? वो काय? अरे त्या सावता महाराजांना संसार करावा आणि संसाराबरोबर भक्ती करावी, परमार्थ करावा. आणि त्या जगाच्या बापानं सुद्धा सावता बाबांना दर्शन द्यावं. ऐका, माणसानं नुसता संसार करू नये तर संसारासोबत भक्ती सुद्धा करावी, परमार्थ सुद्धा करावा. आणि हे आपल्याला कुणी सांगितलं? हा मार्ग आपल्याला कुणी दाखवला? तर संत महात्म्यांनी सांगितलं, बाबा नुसता संसार संसार करून काहीच होत नाही. संसारा व्यवहार एवढा दुःखाचा आहे, एवढा दुःखाचा आहे की तिथं तुम्हाला सुख भेटणार नाही. संसारात सुख भेटतं का? भेटतं का? पुरुष मंडळ, माता मावल्या, संसारामध्ये कितीही आणलं तरी पोट भरतं का तुमचं? किती संसार संसार करा पण संसारामध्ये पोट भरत नाही. संसारामध्ये अपुराच माणूस राहतो संसारात कधीच. पण माणसानं मला वाटतं बरं का, जिथं जे मिळतं तिथं ते मागावं. उगाच कुठेही जाऊन काही मागू नये. सुख कुठं आहे? परमार्थाच्या दुकानात, तिथं मागावं ना. उगाच संसाराच्या बाजारात जायचं आणि तिथं सुख सुख शोधत बसायचं. तिथं सुख भेटणार आहे का? दुःख बांधवडी ओ दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार हा दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. ओ दुःख बांधवडी
विचार नाहीयेत. या संसारामध्ये सुखाचा विचार केला ना तरी सुख भेटणार नाही. मग कुणाचा संसार सुखाचा माहितीये का? कोण पुरुष सुखी माहितीये का? ज्याची बायको मुकी तोच सगळ्यात सुखी. पुरुष मंडळ ज्याची बायको मुकी आहे ना तोच सगळ्यात सुखी आहे बाबा. ऐका, संसारामध्ये एवढं अवघड झालं, एवढं अवघड झालं. पूर्वी कसं असायचं, ह्यांनी ऐकायचं तुम्ही बोलायचं. आता उलट झालं, आता त्यांनी बोलायचं तुम्ही ऐकायचं. सगळं गप ऐकून घ्यावं लागतं. एक बायको नवऱ्याला म्हटली तेवढी भांडे घासून घ्या. नवरा म्हटला तुला काय कळतं का नाही? कोण समजतेस कोण तुम्हाला? भांडे घासून घ्या म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत ऐकत आलो भांडी घासा भांडी घासा. अगं तू समजतेस कोण मला? तुझ्या मनाने नाही, माझ्या मनानं चालायचं. माझ्या भांडे घासा म्हणते कोण समजते तुम्हाला? नवरा बायकोला म्हटला, बायकोनं अशी नजर वर केली आणि ती म्हटलंय तुझ्या मनाने नाही, लग्न झाल्यापासून तुझ्याच मनाने चाललंय. मी सांगतोय माझ्या मनाने चालायचं. भांडे घासा म्हणते मला. काय समजते काय तुम्हाला? मी काय करणार? माझ्या मनाने चालणार. मी अगोदर चहा करणार, एक कप मी पिणार, तुला एक कप आणून देणार आणि मग भांडे घासणार. आता काय करावं लागतंय? तिनं सांगितलंय म्हणल्यावर तिचं ऐकावं लागतंय, तिथं गप्पच बसावं लागतंय. मग मी तर नेहमी सांगते आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढं गपगार. आता गप्पच राहावं लागतंय. काय पूर्वीच्या स्त्रिया होत्या, अरे आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला देव मानत होत्या. पण आता तसं राहिलं नाही. पण तुम्हाला सुद्धा देव मानण्यासारखं तुम्ही तसं वागत, तुम्ही जर लेझिम खेळत आला तर ह्यांनी काय काकडा आरती घेऊन तुमच्या समोर यावं का? यावं का? आपण जर नीट राहिलो तर ती पण आपल्या सोबत नीट राहणार आहे ना. सगळा काय बदलला, सगळी संस्कृती बदलली. पूर्वीसारखा काय राहिला नाही. संसारामध्ये सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. मग पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? बसलेले. पण मला प्रश्न असा पडतो, सगळ्या जगाला, सगळ्या लोकांना, आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलाय बाबा, पैसा महत्वाचा का माणूस महत्वाचा? बोलत चला, पैसा का माणूस? आता या प्रश्नाचं उत्तर मला एकट्यालाही सुटणार नाही, तुम्हाला एकट्यालाही सुटणार नाही. आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवायचा. सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. पैसा महत्वाचा का माणूस महत्वाचा? तुम्ही माझ्यासोबत बोलायचं. तुमचं सहकार्य मला या प्रश्नासाठी लागणार आहे. आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडायचा. पैसा महत्वाचा का माणूस महत्वाचा? सांगू का नको तुम्हाला? काय महत्वाचं? सोडवायचा ना हा प्रश्न. मग सगळ्यांनी मला मदत करायची हा प्रश्न सोडवण्यासाठी. बसलेल्या सर्वांनी श्वास घ्या. श्वास सर्वांनी घ्या. घेतलेला मला दिसला पाहिजे. तुम्ही श्वास घ्या. सर्वांनी घेतला, सोडा. पुन्हा एकदा सर्वांनी श्वास घ्या. घेतलेला दिसू दे. असं जोरात घ्या, जरा असं करून घ्या. मी जसं धावते तसा श्वास घ्या. सर्वांनी एकदा जोरात श्वास घ्या. ताट बसून घेतला, सोडा. सोडला. बघा, शरीरासाठी सगळ्यात महत्वाचा काय आहे? श्वास आहे. मग तो आता तुम्ही घेतला. घेताना तुम्हाला जाणीव झाली, सोडताना तुम्हाला जाणीव झाली. श्वास जर बंद पडला तर आपण जगल का? जगल का? जगणार नाही. आपला कंटिन्यू श्वास चालू आहे पण आपल्याला जाणीव झाली का? तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आपण लक्ष दिलं नाही. शरीरासाठी श्वास महत्वाचा आहे. मग श्वास आपण कंटिन्यू घेतो, श्वास आपला चालू आहे पण आपल्याला त्या श्वासाची जाणीव राहिली नाही. ऐका, शरीरासाठी जसा श्वास महत्वाचा आहे ना तसा माणसाला जीवन जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहे. मग शरीरासाठी श्वास महत्वाचा आहे म्हणून आपण सतत श्वास घेत बसतो का? बसतो का? बोलत चला, बोलत चला. आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवायचंय ना. शरीरासाठी श्वास महत्वाचा आहे म्हणून आपण सतत श्वास घेत बसतो का? विचारलं बाबा तुम्हाला, तुम्ही काय करताय? नाही, श्वास घेतोय. जेवला का? नाही, श्वास घेतोय. टीव्ही पाहताय का? नाही, श्वास घेतोय. पाणी प्याला का? नाही, श्वास घेतोय. गाडीवर चाललाय का? नाही, श्वास घेतोय. असं म्हणता का तुम्ही? म्हणजे आपला जन्म झालाय, शरीरासाठी श्वास महत्वाचा असतो म्हणून सतत तुम्ही श्वास घेत राहता का? म्हणजे घेता पण त्याची जाणीव तुम्ही करून देत नाही. ऐका, शरीरासाठी जसा श्वास महत्वाचा आहे तसा माणसाला जीवन जगण्यासाठी, मान मिळण्यासाठी पैसा महत्वाचा आहे म्हणून सतत आपण श्वास घेत राहत नाही. तसा पैसा महत्वाचा आहे म्हणून सतत पैसा 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 करत राहायचं नाही. कधी एकेकाळी बघायचं नुसता पैसा आपला नसतो तर आपला परिवार आहे, आपली लोक आहेत, आपली मुलं आहेत, आपली आई आहे, आपला बाप आहे, आपले सगळे नातेवाईक आहेत. ऐका, पैसा जितका महत्वाचा आहे ना, शरीरासाठी श्वास जितका महत्वाचा आहे तितका माणसाला मान मिळण्यासाठी, जीवन जगण्यासाठी पैसा सुद्धा महत्वाचा आहे. आणि नुसता पैसा असून उपयोग होत नाही तर त्याच्यासाठी दिला घेतला
तसं जीवन जगण्यासाठी सुद्धा पैसा महत्वाचा आहे आणि माणसाला राहण्यासाठी माणुसकी जपण्यासाठी सुद्धा माणूस महत्वाचा आहे. मग माणसाला कळायला पाहिजे पैसा जितका महत्वाचा आहे तितका माणूस सुद्धा माणसाला महत्वाचा आहे. मग नुसता पैसा कमवायचा नाही तर माणसाची माणुसकी सुद्धा जपायची. जोडनिया धन उत्तम व्यवहारे जोडनिया धन उत्तम व्यवहारे जोडनिया उत्तम व्यवहारे जोडनिया उत्तम व्यवहारे उदास विचारे जोडनिया उत्तम व्यवहारे उदास विचारे असतो, धन महत्वाचं असतं, पण त्याच्यासाठी माणसापाशी माणुसकी असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. मग माणसानं चांगलं जीवन जगावं, चांगलं खावं, चांगलं राहावं, चांगलं बोलावं, कारण हा देह पुन्हा मिळत नाही, चुकून आपल्याला मिळाला. मग या देहाचं कल्याण झालं पाहिजे, सार्थक झालं पाहिजे असं वाटतं ना. बसलेले सगळेजण तुम्ही इथं माझ्या देवाच्या दरबारामध्ये आला, कशा करता आला? सुख पाहिजे, समाधान पाहिजे, याच्या करता आला. ऐका, इथं बसलेल्या प्रत्येकाला कशाचं ना कशाचं दुःख निश्चित आहे. आता जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही, आणि जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखच दुःख असतं, कारण मृत्यू लोकामध्ये माणसाला सुख भेटत नाही. आहे का तुम्ही सुखी? सुखी आहे का दुःखी आहे तुम्ही? कसं आहे, सुखी का दुःखी? दुःखी आहे का नाही? जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दुःखच असतं. पण ऐका, दुःख जर नको वाटत असेल, जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर देवाजवळ जावं लागतं, देवाचं नामस्मरण घ्यावं लागतं. प्रत्येकाला वाटतं मला सुख असावं, मला समाधान असावं, पण त्याच्याकरता काय करावं लागतं? देवाच्या दारामध्ये यावं लागतं, देवाजवळ जावं लागतं. ऐका, आज इथं माझ्या सवता महाराजांच्या दरबारामध्ये बसलोय, त्यांच्या निमित्तानं आज सप्ताह ठेवलेलं आहे, आणि त्या सप्त्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलोय. ऐका ऐका, संत महात्म्यांच्या दरबारामध्ये आणि माझ्या देवाच्या दरबारामध्ये सगळ्यांवरती न्याय केला जातो, कधीच कुणावरती अन्याय केला जात नाही, अत्याचार केला जात नाही. ते एकमेव ठिकाण आहे, ते म्हणजे माझ्या देवाचा दरबार आहे. अरे या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती जावा, सगळीकडे अन्याय होतो, अत्याचार होतो, पण कधी एकेकाळी माझ्या संत महात्म्यांच्या सहवासात या आणि माझ्या देवाच्या दरबारामध्ये या, तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तो देव आहे, इथं सगळ्यांना येण्याचा अधिकार आहे. अरे लहानांनी या, थोरांनी या, मोठ्यांनी या, गरिबांनी या, श्रीमंतांनी या, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, प्रत्येकाला इथं येण्याचा अधिकार आहे. अरे आज माझ्या सवता बाबांच्या दरबारामध्ये गरीब जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते, श्रीमंत आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते. अरे बंगल्यात राहणारा अधिकारी आला तरी माझ्या सवता बाबांच्या, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते, आणि रस्त्यावरती झोपणारा भिकारी जरी आला त्याला सुद्धा माझ्या देवाच्या दरबारामध्ये, सवता बाबांच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. इथं सगळ्यांना अधिकार आहे, सकल अशी येते आहे अधिकार. पण आजकाल आमच्या लोकांचं असं झालं, लोकांनी जातीभेद निर्माण केले. ऐका, प्रत्येकानं देवांना वाटून घेतलं, मराठ्यांनी घेतलं, छत्रपती शिवाजी राजांना वाटून घेतलं, माळ्यांनी माझ्या सवता बाबांना वाटून घेतलं. ऐका, सगळ्यांनी देवांना, साधू संतांना सगळ्यांनी वाटून घेतलं. पण असा जातीभेद करू नका. सगळे संत महात्मे सगळ्यांना सगळ्यांना अधिकार देतात. सकल अशी येते आहे अधिकार. न पाहे याती कुणाला विचार, न पाहे याती कुणाला विचार, न पाहे याती
पाहिला नाही, सगळ्या जातीचे सगळे संत महात्मे सगळ्यांना न्याय मिळवून दिला, सगळ्यांना अधिकार मिळवून दिला ना, तो देवाचा दरबार असतो. ऐका, कधी एकेकाळी जा पंढरपूरला, जाता की नाही पंढरपूरला? बसलेले आपल्यापासून किती किलोमीटर पंढरपूर आहे? किती? 50 किलोमीटर. जाताना पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करतात, तिथून वरती येतात. वरती आल्यानंतर काय लागतं? कुठलं मंदिर लागतं? हा, बहिरी आहे मी जरा, मला ऐकायचं कमी. वाटतं का तुम्हाला? वाटतं नाही ना वाटत? पुंडलिकाचं मंदिर आहे, नामदेव पायरी पुढे भक्त पुंडलिकाचं. काय सुंदर जुनं गीत आहे बघा, ते मला फार आवडतं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मला ही धनुमाना, धनी मला ही धनुमाना, आजूबाजूला बसलेले सर्वांनी करा दोन्ही हात वर. काय जरा बारीक वाजवा, माझा बोललेला आवाज यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे. काय थोडंसं बारीक वाजवा. वा वा वा. सर्वांनी टाळी, हात वरती वरती घ्या माझा मावल्या. अजिबात दिवा लागायचं नाही. अरे माझ्या देवाच्या दरबारामध्ये येऊन इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाच्या वेळी ज्ञान दीप लावू जगी. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचा. अरे आरंच्या चौथा बाबांना सुद्धा वाटलं पाहिजे. अरे माझा नाम माझं जे घोष एवढ्या घाटामध्ये चाललाय, त्या आरंच्या चौथा महाराजांना सुद्धा आरण सोडून एवढं या सोहळ्याला यावं वाटलं पाहिजे. असा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसला पाहिजे. कट्ट्यावरती आजूबाजूला उभे असणारे करा ना दादा हात वरती. अरे कळू द्या त्या आरंच्या चौथा बाबांना, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये बसवायच्या, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत आपल्या टाळीचा आवाज जाऊ द्या. ऐका, कसंही नाही कसंही एक टाळी हात वरती करा सर्वांनी. माझ्या सोबत संवादा सोबत काळा सोबत एक टाळी. एक जमला गड्या जमला. वा वा वा, काय सुंदर सोहळा दिसतोय, काय सुंदर आनंद. ऐका, जा पंढरपूरला. अरे त्या भक्त पुंडलिकानं काय करावं? अरे माता पित्यांना त्रास द्यावा, माता पित्यांचा छळ करावा. अरे त्या आईच्या कंबरट्यामध्ये लाथ घातली, ती आई अंगणामध्ये पडली. त्या पडलेल्या आईला त्या बापानं काठी टेकवत सावरायला जावं. त्या बापानं म्हणावं, सर 9 महिने 9 दिवस ज्या लेकराला उन्हामध्ये वाढवलं ना, तो पुंडलिक तो बाळ आता आपला राहिला नाही ग. त्या मातेच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. अरे या जगाच्या पाठीवरती तिला तुम्ही लाथ जरी घातली ना, बदल्यात तुम्हाला आशीर्वाद देते ना, ती तुमची आई असते. त्या आईला किती प्रेम करावं. ती आई त्या बापाला म्हणते, ऐका ना हो, आपलेच दातन आपलेच ओठ, आपल्या लेकरानं आपल्या पुंडलिकानं आपल्या बाळानं आपल्याला लाथ घातली म्हणून ते आपल्या पुंडलिकाला सोडून नाही जायचं. त्यावेळेस पुंडलिकाच्या बापाला म्हणावं, अगं वेडे, असं म्हणतात या जगाच्या पाठीवरती निस्वार्थी प्रेम करते ना, ती त्याची आई असते. अगं पुंडलिकानं तुला लाथ घातली तर लाथ घातली वेडे, आणि तू म्हणते आपलं दातन आपलंच ओठ. चल आपला बाळ आता आपला राहिला नाही. त्या पुंडलिकाच्या माता पित्यांना घर सोडून जावं, त्या पुंडलिकाचा बराच काळ निघून जावा, आणि त्या पुंडलिकाला माता पित्यांची खरी किंमत करावी, आणि त्या पुंडलिकानं माता पित्यांची एवढी सेवा करावी, एवढी सेवा करावी. आणि ती सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला. ऐका, भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं म्हणावं, हे पांडुरंगा, अरे देवा विठ्ठला, ऐकणार रे, आला रे पांडुरंगा तू माझ्या भेटीला. पण देवा, मी आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झालो ना देवा, मी तुझी सेवा करू शकत नाही. ऐका बसलेले, आजपर्यंत 50 वर्ष झालं तुम्ही सप्ताह केला, आजपर्यंत एकाही कीर्तनकाराने कीर्तनामध्ये येऊन सांगितलं नसेल की त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला कोणत्या विटेवरती उभा केलं, कुणी केलं.
विटेवरती उभा राहिला त्या विटेचं नाव अक्षय वीट चरण तळवटी. काकड्यामध्ये वर्णन आहे. अक्षय विटेचं नाव आहे. अक्षय वीट, जी कधी क्षय होत नाही, जी कधी नष्ट होत नाही, अशा अक्षय विटेवरती जगाच्या बापाला उभा केलं. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने चालू पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने उभा केलं. असू द्या चालू राहू. त्या भक्त पुंडलिकाला उभा केलं. कोणत्या विटेवरती? बोला त्या अक्षय विटेवरती, जे कधी क्षय होत नाही, जी कधी नष्ट होत नाही, अशा अक्षय विटेवरती उभा केलं. आणि त्या पुंडलिकानं देवाला सुद्धा म्हणावं, देवा मी तुझी सेवा करू शकत नाही. त्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली पाहून जगाचा बाप भेटायला आला. आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापानं पुंडलिकाला सुद्धा न्याय मिळवून दिला. आपण सगळेजण काय करतो? तो भक्त पुंडलिक कसा होता तर ऐका. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्त भावना वरदाना जय जय हरी. भक्त भावना वरदाना आला भेटायची आई. जय मला जय मला वेश्येची मुलगी होती. कधी एकेकाळी गोरी गोंटी देखणी 10-12 वर्षाची कानोपात्रा. कधी एकेकाळी जगाच्या बापाच्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जावं. गळ्यामध्ये विना असावा, हातामध्ये चिपळे असाव्या, पायामध्ये जाळ बांधलेलं असावं. एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी गोरी गोंटी कानोपात्रा त्या देवाचं नामस्मरण करत बसावी. आणि या वाईट समाजाच्या लोकांना यावं माझ्या कानोपात्रेला म्हणावं, एका वेश्येच्या पोटी जन्माला आली, तुला मंदिरात येऊन पूजन करण्याचा अधिकार नाही. माझ्या कानोपात्रेला म्हणावं, त्या माझ्या कानोपात्रेला मंदिरातून बाहेर काढावं. ती 10-12 वर्षाची कानोपात्रा रडत होती आणि त्या पांडुरंगाला म्हणत होती, देवा ऐकणारे देवा, सांगणारे देवा, काय चुकलं रे माझं देवा, सांगणारे देवा सांग ना. एका वेश्येच्या पोटी जन्माला आली आणि माझी काय चूक झाली रे देवा? नाही रे देवा, माझा बाप मला माहित नाही रे देवा, सांगणारे देवा. अरे देवा ऐकलाय देवा, ज्याला आई नाही ना त्याची आई आनंदमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. आणि ज्याला बाप नाही ना त्याचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. देवा तुला माझा बाप असं म्हणतात. जगामध्ये कितीही दुःख झालं तर एका ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सुख मिळतं, ते म्हणजे आपल्या बापाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं सगळं दुःख बाजूला होतं, आपल्याला सुख देतो ना, तो आपला बाप असतो. तेव्हा त्या कानोपात्र्यानं तुला बाप आणलं. ती कानोपात्रा देवाला म्हणत होती, देवा खरंच जर माझी भक्ती पाहिली असेल ना, तुला मला सुद्धा न्याय मिळवून द्यावा लागेल. ती कानोपात्रा कोण होती तर ऐका. तो सावता बाबांची भक्ती पाहून देव भेटायला आला का नाही? आला का नाही हो? आपण सगळेजण कुठं जातो? कुठं? पंढरपूरला जातो. पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा कुठे येतो? आरण मध्ये येतो. मला वाटतंय काका आपण कधी आरणला गेलो? वारीच्या वेळेस आम्ही पंढरपूरमध्ये आलो. एकादशीच्या आदल्या दिवशी आमचं कीर्तन होतं. आम्ही तिथं आरणमध्ये आलो. आरणमध्ये आल्यानंतर पाहिलं सावता बाबांचं मंदिर पाहिलं. इतका आनंद वाटला, इतकं समाधान वाटलं. ती विहीर पाहिली, सावता बाबांचा मळा पाहिला, ते मंदिर पाहिलं. तिथं आल्यानंतर स्पष्ट असं आपण जर मनानं देवापाशी गेलो आणि तिथं जर पाहिलं तर खरंच साक्षात सावता बाबांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आपण नुसतं शरीराने नाही जायचं तर मनापासून त्या देवाजवळ जायचं. आरणला कधीतरी जा आणि गेल्यानंतर बघा सावता बाबांचा मळा बघा, सावता बाबांची विहीर बघा. तिथं बघा त्या सावता बाबांनी काय करावं? त्यांना विचारलं, तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करता, देवाची भक्ती करता, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्ही कधी पाहत नाही, तुम्हाला दिसतो कशात? तुम्ही कुठं पाहता?
कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबकी आई भाजी अबकी सावता बाबांना विचारलं महाराज, सावता बाबांना विचारलं, सावता महाराजांना विचारलं, तुम्ही कधीच पंढरपूरला जात नाही, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पाहत नाही, मग तो देव पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला कशात दिसतो? तर त्यावेळेस माझ्या सावता बाबांनी काय सुंदर आणि काय गोड वर्णन, काय सांगावं, उत्तर द्यावं. ऐका गडे ऐका, मला माझ्या देवाला पाहण्यासाठी पंढरपूरला जायची गरज लागत नाही. अरे कुठं दिसतो माझा देव? माझ्या शेतामध्ये, माझ्या मळ्यामध्ये कांदा लावलेला आहे, मुळा लावलेला आहे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. त्या सगळ्या पिकांमध्ये, त्या सगळ्या माझ्या मळ्यामध्ये मला माझा हरी दिसतो, माझा देव दिसतो, माझी विठाई दिसते, माझी आई दिसते, असं म्हणावं. ऐका गडे ऐका, त्या संत महात्म्यांनी देवाला काय म्हणावं? विठोबा म्हणावं का विठाई म्हणावं? सावता बाबांनी काय म्हणावं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. विठाई नाव कुणाचं असतं? स्त्रीचं का पुरुषाचं? कुणाचं? बोला बोला ना, कुणाचं? मग देव काय स्त्री आहे का? कोण आहे? कोण आहे हो? पुरुष आहे का नाही? पण त्या संत महात्म्यांना सुद्धा कळत होतं की आई सारखं निस्वार्थी प्रेम या जगाच्या पाठीवरती कोणीच करत नाही. म्हणून त्या काय करावं? त्या माझ्या सावता बाबांनी सुद्धा माझ्या देवाला, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला विठाई म्हणावं, आईचं नातं जोडावं. आणि सावता बाबा म्हणतात, बाबा मला माझ्या देवाला पाहण्यासाठी कुठं जायची गरज लागत नाही. माझ्या या शेतामध्ये, माझ्या या मळ्यामध्ये, माझ्या या सगळ्या पिकांमध्ये मला माझा देव दिसतो, माझी आई दिसते, माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा म्हणजे माझा बाप विठोबा दिसतो. ऐका, खरंच अभिमान वाटतो. 4 जणांचा हा महाराष्ट्र आहे. कुणाचा आहे? अरे आळंदीच्या ज्ञानोपरायांचा, देहूच्या तुकोबरायांचा, छत्रपती शिवाजीराजांचा आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा हा महाराष्ट्र आहे गड्या. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. किती अभिमान वाटला पाहिजे, किती स्वाभिमान वाटला पाहिजे. खरंच इथली लोक आपण तर खूप पुण्यवान आहे, खूप नशीबवान आहे की पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आपल्यापासून खूप जवळ आहे. आरण सारखं तीर्थक्षेत्र आपल्यापासून खूप जवळ आहे. जवळ आहे का लांब आहे हो? आरण जवळ आहे ना. मग आपण पुण्यवान आहे का, नशीबवान आहे का, भाग्यवान आहे का नाही? आहे का नाही? आहे ना. मग ऐका, त्या देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही. सगळा काळ बदलला, सगळी संस्कृती बदलली. मुलांना चांगले संस्कार देत नाही, सगळंच बदलून गेलो. पूर्वी मुलं आपल्याला घाबरत होती, आता घाबरतात का? घाबरतात का हो? आता घाबरत नाहीत मुलं, घाबरतच नाहीत. तुम्हाला याच्या पाठीमागचं कारण एकच, तुम्ही त्यांना भीती
घालत नाही म्हणून मुलं तुम्हाला घाबरत नाही. एका पोराचा रिझल्ट लागला. आता पूर्वीची आम्ही किती घाबरायचो आमच्या शिक्षकांना, आमच्या मातापित्यांना, आमच्या आई वडिलांना. पण आजकालची पोरं फार वेडी झाली. आजकालच्या बापानं पोराला एक प्रश्न विचारला की पोरग उलटाच प्रश्न विचारतंय, उलटच उत्तर देतंय. पोराचा रिझल्ट लागला. पोरग रिझल्ट घेऊन मार्कलिस्ट घेऊन बापाजवळ आलं आणि बापाला म्हटलं पप्पा. आता बाबा कोण म्हणत नाही, सगळा काळ बदलला. आता पप्पा म्हणायला लागले. पोरग म्हटलं पप्पा आज माझा रिझल्ट लागला. रिझल्ट. बाप म्हटला किती मार्क पडले? म्हटलं काय सांगू पप्पा तुम्हाला, मी नापास झालो. बाप म्हटला अरे मूर्खा तू नापास झाला, तुला काय अक्कल आहे का, तुला काय कळतं का? अरे बघ गड्या बघ, ती शेजारची मुलगी किती मार्कानं पास झाली, पहिला नंबर आला तिचा. तो म्हटला पप्पा मला तसलं नका सांगू, शेजारची मुलगी पास झाली आणि तिला किती मार्क पडली आणि तिच्याकडे बघ, वर्षभर तिच्याकडेच बघत होतो म्हणून तर नापास झालो. अशी पोरं बापा बरोबर बोलायला लागली. आम्ही वर मान करून आमच्या बापासोबत बोलत नव्हतो आणि आताची पोरं एवढं बापासोबत बोलते. ती सगळा काळ बदलला. माता माऊल्या, पूर्वी लेकरं तुम्हाला घाबरायची, आता घाबरतात का? घाबरतात? अजिबात घाबरत नाहीत. सगळा काळ बदलला, सगळी संस्कृती बदलली. पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही. मुलांना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या. एक पोरग शाळेमध्ये गेलं, शाळेमध्ये शिक्षकांनी अभ्यास दिला होता, तो अभ्यास केला आणि अभ्यास केला. शिक्षकांना दाखवायला घेऊन गेला. शिक्षकांना वही बघितली, वहीमध्ये अभ्यास तपसत होते आणि शिक्षक म्हणजे गुरु असतात, शिक्षक म्हणजे देव असतात आणि त्यांच्या गालावरती बसली माशी. आता करावं काय, करावं काय? ते लेकरू लहान होतं, त्यानं मनामध्ये विचार केला. आपल्याला सांगितलंय शिक्षक म्हणजे गुरु, शिक्षक म्हणजे देव असतात, त्यांना कधीही दुःख त्रास द्यायचा नसतो. आपल्या शिक्षकांच्या, आपल्या गुरुच्या गालावरती माशी बसली आणि ती माशी आपण पाहत राहायची, अजिबात पाहिजे नाही, तर ती माशी आपण मारायची, असा विचार त्या पोरानं केला. आणि काय केलं बिचार शिक्षक अभ्यास तपसत असताना काय केलं, अभ्यास तपसत होते, गालावरती माशी बसली होती आणि त्यानं काय केलं, गालावरची माशी अशी मारली. आता कुठल्याही शिक्षकाला गालात मारल्यावर शिक्षक आज शिकायला मुलाला घेईल का? ते पोरगा म्हटला पप्पा उद्यापासून तू शाळेत यायचं नाही, माझी नाही, माझी नाही. जोपर्यंत मी या शाळेमध्ये आहे किंवा जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत तू शाळेमध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही, असं सांगितलं. पोरग रडतच घरी गेलं. पोराला एवढं मारलं, एवढं मारलं त्या शिक्षकानं. घरी गेलं, कोपऱ्यामध्ये दप्तर टाकलं आणि आईला म्हटलं आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही, माझी नाही, माझी नाही. आई म्हटली अरे पप्प्या झालं काय? अगं आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही, माझी नाही, माझी नाही. पण झालं काय? त्या आईनं, त्या माईनं, पूर्वीच्या आया कशा होत्या, लेकराला जवळ घेतलं, गालावरून हात फिरवला आणि विचारलं माझ्या सोन्याला, माझ्या पप्प्याला कुणी मारलं? भांडणं झाली का शाळेमध्ये? नाही गाई. मग शिक्षकांनी मारलं का? हो आई. का मारलं? काय झालं? काय केलं तू? आई ऐक ना, शिक्षकांनी काल अभ्यास दिला होता, तो अभ्यास केला, मी वहीमध्ये लिहिला, वहीमध्ये अभ्यास करून लिहिल्यानंतर शिक्षकांना वही दाखवायला गेलो, वही दाखवली, वहीमध्ये अभ्यास केलेला होता, ते सर तपसत होते, शिक्षक तपसत होते आणि त्यांच्या गालावरती माशी बसली होती. तुम्हीच मला सांगितलं होतं शिक्षक म्हणजे गुरु असतो, शिक्षक म्हणजे देव असतो, मग काय करावं? गालावरती माशी बसली होती, मग तू काय केलं? काय केलं? ऐक आई, 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 गालावरची माशी बसली होती, ती माशी काय करावं? काय करावं? शिक्षक म्हणजे गुरु असतात, शिक्षक म्हणजे देव असतात आणि देवाच्या गालावरती माशी बसलेली आपण शांत पाहिजे का? मी काय केलं? काय केलं तू? काय केलं? आई ऐक ना, ऐक ना आई, सरांच्या गालावरची माशी होती ना, ती अशी मारली. आता अशी मारली. आईला सांगितलं. आई म्हटली अरे मूर्खा, अरे वेड्या, असं जर तू सरांना मारलं तर सर तुला शाळेत ये म्हणतील का? ती आई एवढं सांगून सुद्धा पाठीमागच्या दरवाजानं जायची, त्या शिक्षकाची माफी मागायची आणि त्या शिक्षकाला म्हणायची ऐका ना हो, ऐका ना हो, ऐका, माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, माझं लेकरू शिकलं पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे, इंजिनियर बनलं पाहिजे, कलेक्टर बनलं पाहिजे का? ती आई जाऊन माफी मागते. ती आई म्हणते जे माझ्या वाट्याला दुःख आलं ना ते माझ्या लेकराच्या नको, वाट्याला नको. मी रात्रंदिवस दुसऱ्याच्या शेतामध्ये जाते, कष्ट करते, फाटलेली साडी चोळी घालते, अन्न खाते, कसं तरी जीवन जगते, पण माझ्या वाट्याला जे दिवस आले ना ते माझ्या लेकराच्या वाट्याला नको. माझ्या लेकराचे दिवस सुखाचे आले पाहिजे, समाधानाचे आले पाहिजे. म्हणून ती आई काय करते तर त्या लेकराच्या सुखासाठी शाळेमध्ये जाते, शिक्षकाची माफी मागते ना. ती पूर्वीची आई असते. आता तशा आई आहेत का? आया कीर्तनाला आलेल्या आया. पोरांना तुम्ही आईला काय म्हणता? जन्मदात्या आईला काय म्हणता? माई म्हणता? माऊली म्हणता? काय म्हणता? आई.
पूर्वी काय म्हणायचं, माय म्हटलं जायचं, माऊली म्हटलं जायचं. तो काळ गेला. नंतर आई आली, आईचा पण काळ गेला. आता आली मम्मी, मम्मीचा बी काळ गेला. आता आली मॉम. जाऊ दे, हा विषय मला घ्यायचाच नाही. अजून काय काय होईल सांगताच येऊ शकत नाही. जाऊ द्या, हा विषय घ्यायचा नाही. पण पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही. अरे काय ताकद होती पूर्वी. काय तुम्ही माता माऊल्या आपल्या लेकरांना घडवायचा, लेकरांना चांगले संस्कार द्यायचा, लेकरांना चांगलं ज्ञान द्यायचा. अरे पूर्वीची माता माऊली आपल्या लेकराजवळ बसायची, लेकराला 2 घास खाऊ घालायची आणि लेकराचा विचार करायची. अरे माझा लेकरू एवढा धाडशी बनला पाहिजे, एवढा शूरवीर बनला पाहिजे, माझ्या लेकरानं सुद्धा स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, असं पूर्वीच्या आईचं ज्ञान होतं. माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे, कलेक्टर बनला पाहिजे, इंजिनियर बनला पाहिजे, पहिलवान बनला पाहिजे, असं पूर्वीच्या आईचं स्वप्न असायचं. बघा, पहिलवान जो व्यायाम करतो ना तो पहिलवान असतो. पहिलवान कुणाला म्हणायचं असतं, ज्याला आईचं दूध पिलेल्याची जाणीव असते आणि आईच्या आणि बापाच्या कष्टाची जाणीव असते ना, तोच खरा पहिलवान होत असतो. व्यायाम केल्याशिवाय माणूस पहिलवान होत नाही, व्यायामच करावा लागतो. मग ऐका, आजकाल आमची लोक, आमची मुलं तशी घडत नाहीत, कारण सगळं संस्कार, सगळं ज्ञान बदललं, सगळा काळ बदलला, सगळी संस्कृती बदलली. पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही. मग सुख पाहिजे, समाधान पाहिजे तर कुठं यावं लागतं? बसलेले कुठं? माझ्या देवाच्या दारामध्ये यावं लागतं ना. सुख समाधान इथं आल्यानंतर सुख मिळतं का समाधान मिळतं? काय मिळतं? ऐका, आपल्याला जन्म रडत झालाय, माहित आहे आपला जन्म रडत झालाय. मरण कसं येईल सांगता येणार नाही. मग कशाला काळजी करायची? मरण रडत येतंय का हसत येतंय कुणाला सांगता येतंय? जन्म रडत झालाय, मृत्यू हसत येईल का रडत येईल सांगता येणार नाही. मग माणसानं हा देह मिळाला, आनंदानं आणि सुखानं हसत जीवन जगायचं, कारण देहासोबत काही सुद्धा येत नाही. एकटा आलो एकट्यालाच जावं लागतं. मग अजिबात चिंता करायची नाही. मनाचं कधी ऐकायचं नाही. मनोमार्गे गेला तो ते चिमकला. मनाचं ऐकायचं नाही. मन हे माणसाला फार फसवत असतं. मनाचं अजिबात ऐकायचं नाही. मन हे फार वाईट असतं. मनाचं कधी ऐकायचं नाही. मग कुणाचं ऐकायचं? तर जो संत महात्म्यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने चालायचं. मग माझे तुकोबाराय म्हणतात, बाबा तुम्ही काय करता रे? संसार 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 करत राहता, पण संसारामध्ये पुरुष मंडळ तुम्हालाही सुख मिळत नाही, माता माऊल्या तुम्हालाही सुख मिळत नाही. कधी कधी वाईट वाटतं बाईच्या जीवनाचं, मुलीच्या जीवनाचं अवघड वाटतं, वाईट वाटतं. अरे जन्म आई वडिलांपासून तिचा जीवन जगायला सुरू होतं आणि नवऱ्यापर्यंत येऊन संपतं. ऐका, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आई वडील सांगतील तसं तिला जगावं लागतं. आणि एकदा का लग्न झालं, सासू सासरे आणि नवरा सांगेल तसं जगावं लागतं. आयुष्य मात्र जीवन मात्र तिचं असतं, पण जगावं मात्र डोळ्यात पाणी घेऊन तुमच्या मनासारखं लागतं. खरंच बाईचं जीवन खूप अवघड असतं, अवघड असतं मुलीचं जीवन. पण आज खरंच अभिमान वाटतो की या महाराष्ट्राच्या मातीमधल्या मुली काय करू शकतात. अभिमान वाटतो. मी कालच मला वाटते कालच मी मोबाईल पाहत होते आणि मोबाईल पाहत असताना यूट्यूब पाहिलं. यूट्यूबमध्ये एक सुंदर व्हिडिओ आला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ पाहिला. अरे काय करू शकतात आपल्या या देशातल्या मुली. ऐका गडे ऐका, पंतप्रधान साहेबांचा व्हिडिओ पाहिला. काय पाहिलं? अरे जगामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, जगामध्ये प्रसिद्ध असणारी ऑलिम्पिक स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारतातली अनेक प्रतिनिधी, अनेक खेळाडू सहभागी आहेत. त्यातला आपल्या भारत देशाचा आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या भारत देशाची कन्या 22 वर्षाची मुलगी मनू भाकर या ताईनं काय करावं तर आपल्या या भारत देशाला काय करावं, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवून द्यावं. अभिमान वाटतो. कास्य हे पदक तिनं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या भारत देशाला मिळवून द्यावं आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिथं यावं आणि त्या ताईचा सन्मान करावा, ताईचा कौतुक करावं आणि त्या ताईचं अभिनंदन करावं. आणि अशा भारत देशाचे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि त्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. अभिमान वाटतो. अरे या भारत देशामधल्या मुलींचा अभिमान वाटतो की आजही या भारत देशामध्ये अशा मुली जन्माला येतात, तशा मुली जन्माला याव्या लागतात. कुरी कन्या पुत्र होती जे सात्विक, अशा मुली जन्माला याव्या लागतात.
पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. शुद्ध बीज असेल आणि शुद्ध पोट असेल तर फळं सुद्धा कशी येतात? चांगली येतात. जर लेकरं चांगली असतील, जर आई वडील चांगले असतील तर मुलं सुद्धा कशी जन्माला येतात? चांगली जन्माला येतात. मग मुली काय करू शकतात? समजलं ना मी तुम्हाला काय सांगितलं ते? काय सांगितलं मी? कोण? तिचं नाव काय? त्या मुलीचं नाव काय? जिनं कांस्य ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवला, तिचं नाव काय आहे का कुणाच्या लक्षात? काय नाव तिचं? सांगू पुन्हा एकदा? सांगू का? ऐका, या भारत देशातल्या मुली काय करू शकतात, काय करतात? आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये पाहिलं जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी ऑलिम्पिक स्पर्धा. त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशातले अनेक खेळाडू, अनेक प्रतिनिधी सहभागी आहेत. आणि त्यातला काल आनंदाचा क्षण, आपल्या या भारत देशाची 22 वर्षाची कन्या, 22 वर्षाची मनू भाकर या ताईनं काय करावं? कांस्य ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक या भारत देशाला मिळवून द्यावं. आणि हे पदक मिळवून दिल्यानंतर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ताईचं काय करावं? ताईचं अभिनंदन करावं, ताईचं कौतुक करावं. आणि असा अभिमान वाटतो की या भारत देशाचे पंतप्रधान अशा खेळाडूंना प्रोत्साहन देतात, खेळाडूंचे कौतुक करतात. आणि अशा मुली आपल्या या भारत देशामध्ये जन्माला येतात. हा भारत देश आहे. या भारत देशामध्ये अशाच कर्तृत्व निर्माण करणाऱ्या मुली जन्माला येतात. याचा अभिमान वाटतो. आणि आम्ही सुद्धा याच भारत देशामध्ये जन्माला आलो, याचा मला सुद्धा अभिमान वाटतो. मला अभिमान वाटतो. कधी कधी लोक विचारतात, ताई तुम्ही तुमचं गाव कोणतं? आता आमचे यूट्यूबवरून लोक बऱ्याच लांबून कीर्तनं पाहतात, कॉल येतो, आम्हाला विचारतात, ताई तुमचं गाव कोणतं, तुम्ही राहता कुठं? तर मला स्वाभिमानानं अभिमानानं सांगायला आनंद वाटतो, अरे शिखर शिंगणापूरचा शंभू मोठा महादेव, त्या महादेवाच्या पायथ्याशी असलेलं आमचं नातेपुते गाव. अरे नात्याला जपणारं आमचं नातेपुते गाव आहे. आणि त्या नातेपुते गावात नातेपुते ते गाव माझे. आणि एवढा अभिमान वाटतो, एवढा अभिमान वाटतो, ज्या तालुक्यामध्ये, ज्या मातीमध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो ना, त्याच जिल्ह्यामध्ये आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा नांदतो. आणि त्याच जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही राहतो. हे सांगायला मला सुद्धा अभिमान वाटतो. तुम्हाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे गड्या, अभिमान वाटला पाहिजे. ती चंद्रभागा आणि इंद्रायणी माता किती पवित्र आहे. चंद्रभागा कशी निर्माण झाली तुम्हाला माहिती आहे का? आहे का माहीत? सांगू का नको? जर शास्त्राने सांगा म्हणत असेल तर सांगते, नसल तुम्हाला हिकडलं तिकडलं चालत असेल तर मी सांगायला तयार आहे. काय असतं, काही लोकांना फक्त भाजी आणि भाकरच आवडती जुन्या. उद्या कोणी म्हणायला नको ताई आल्या कीर्तनात काहीच देवाचं सांगून नाही गेले, असं नको म्हण. काही लोकांना फक्त भाजी आणि भाकर आवडती, काही लोकांना सगळं आवडतं, गुलाबजाम, लाडू, बासुंदी, चपाती, जिलबी सगळं आवडतं. मग तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. तुम्हाला काय आवडतं? सगळं आवडतं ना? का नुसती भाजी भाकर? नाही, भाजी भाकर पण त्यात असावी, पण सगळंच असावं. आजकाल नुसती भाजी भाकर रोज खाऊन खाऊन कंटाळा येतो का नाही तुम्हाला? येतो का नाही? येतो ना? पण नाही, ऐका, माझ्या देवाच्या दारामध्ये देव देव करून, देवाचं नामस्मरण करून कधीच कंटाळा येत नाही, कधीच आपल्याला कंटाळा येत नाही, कधीच आपल्याला काहीच वाटत नाही, कोणता रोग होत नाही. ऐका, कुणाला म्हणायचं असतं साधू, कुणाला म्हणायचं असतं वार करी. अरे जो षड विकारांवरती वार करतो ना, तोच खरा वार करी असतो. षड विकार असू द्या, त्याच्यावरती वार करता येतात ना, त्याला खरा वार करी म्हणायचं असतं. अरे किती गाणी आली. आता कोणतं गाणं आलं हो नवीन? नानानं घेतली फॉर्च्युनर, आलं का नाही गाणं? नानानं घेतली फॉर्च्युनर. आहे ना माहित फॉर्च्युनर गाडी? आहे का नाही माहित? इकडे बसलेले तरुण मंडळ माहित आहे ना तुम्हाला? आलं नाही तुमच्याकडं? तुम्ही पाहिलं नसेल, पण आलंय गाणं गड्या. तरुण मुलांनी पाहिलं असेल. पाहिलंय का नाही? पाहिलं ना? पाहिलंय. बघा बघा, तुमचंच आहे ना? कसं म्हणताय पाहिलंय गड्या, पाहिलंय. नानाने घेतली फॉर्च्युनर. आता हे गाणं आलं, हे किती दिवस चालणार? किती दिवस? लयत लय आठवडाभर. बरं धरून चाला, महिनाभर चालणार. त्याच्या पुढे चालणार का? चालणार का? चालणार नाही. पण माझ्या देवाचे अभंग आज आपण कीर्तनाला उभा राहिल्यानंतर पहिला अभंग म्हणतो ते कोणता? सुंदर ते ध्यान उभे विटे
विटेवरी त्या देवाचंच नाव घेतो, तोच अभंग म्हणतो आणि कीर्तनाला सुरुवात करताना रूप पाहता लोचणीचा अभंग म्हणतो. गेले कित्येक वर्ष झालं तो अभंग आपण म्हणतो, पण आजपर्यंत आपल्याला तो अभंग कडू वाटला नाही, वाईट वाटला नाही. आजपर्यंत आपण तो म्हणत राहिलो, कधीच संपला नाही. पण गाणे कित्येक आले आणि कित्येक संपत गेले. आज ना उद्या गाणी संपतात, पण माझ्या संत महात्म्यांनी लिहिलेले अभंग कधीच संपत नाही. एवढ्या त्या संत महात्म्यांच्या आपल्यावरती उपकार आहेत गड्या, पण आपल्याला कळत नाही. अरे त्या संतांना काय करावं? ऐका, माझ्या सौता बाबांपाशी सतत नामदेवराय देवाजवळ जायचे आणि देवाला म्हणायचे, देवा देवा ऐकणारे देवा, किती वर्षानं वर्ष झालं, किती पिढ्यानं पिढ्या झालं असा विटेवर आणि करकटेवरती हात देऊन बाई देवा देवा सांगणारे देवा, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती अनेक तुझे भक्त असतील, पण देवा या नाम्यासारखा लाडका भक्त तुझा कोणीच नाही रे देवा. त्या नामदेवरायांनी देवाला सतत म्हणावं, सतत म्हणावं आणि त्या देवाला सुद्धा कळावं. नामदेवरायांना सुद्धा भक्तीचा गर्व व्हावा. नामदेवरायांनी काय करावं? काय नामदेवरायांची भक्ती श्रेष्ठ असावी. अरे किती भक्ती, किती भक्ती. ऐका, त्या नामदेवरायांना काय करावं? कधी एकेकाळी देवाच्या दरबारामध्ये यावं, देवाच्या जागेवर देवाच्या दरबारामध्ये यावं, हातामध्ये नैवेद्याचं ताट असावं. कधी एकेकाळी नामदेवरायांच्या आईनं 10-12 वर्षाच्या नामदेवरायाने आईनं सांगितलं, नाम्या नाम्या ऐकणारे नाम्या, दररोज तुझे बाबा देवाला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य घेऊन जातात, पण नाम्या ऐकणारे ऐकणारे बाळा, आज तुझे बाबा बाहेर गावी गेले, आज देवाला नैवेद्य दावला पाहिजे तरच आपण जेवण करायचं. देवाला नैवेद्य दावण्यासाठी आज तुला जावं लागेल, तुझे बाबा इथं नाहीत. मग त्या नामदेवरायांनी काय करावं? नैवेद्याचं ताट हातामध्ये घ्यावं आणि जगाच्या बापा समोर जावं आणि जगाच्या बापाला म्हणावं, देवा एक पांडुरंगा, किती वर्षानं वर्ष झालं, किती पिढ्यानं पिढ्या झालं असं विटेवर आणि करकटेवरती हात देऊन बाय देवा ऐकणारे ऐकणारे विठ्ठला, कधी कोण तुला जेवू घालत नाही, कधी कोण तुला नीट पाणी पाजत नाही, कधी कोण तुला खा म्हणत नाही, कधी कोण तुला पी म्हणत नाही. पांडुरंगा ऐकणारे ऐकणारे देवा, आज माझे बाबा बाहेर गावी गेले, आज तुझा नाम्या तुझा लाडका भक्त तुला नैवेद्य घेऊन आलाय, तो नैवेद्य तुला खावा लागेल. ऐका, कधी कधी माणसानी अज्ञानी असावं, प्रमाणापेक्षा जास्त ज्ञान माणसाला असू नाही, असूच नाही. आता एखादं लहान लेकरू असू द्या 3-4 वर्षाचं, आता इथं मला दाखवायला नाही, एखादं 3-4 ही शहाणी मुलं आहेत, हे यांना समजणार. एखादं 3-4 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं लहान लेकरू असू द्या, त्या लेकराच्या हातामध्ये आपण दगड दिला आणि त्या लेकराला काय म्हटलो, समोरच्या आरतीताई कीर्तन सांगतायत ना, तो दगड घे आणि त्यांना फेकून मार. मार म्हटल्यानंतर ते लेकरू मारल का नाही? मारणार. त्या लेकराला माहित नाही की तो दगड आहे आणि तो दगड घ्यायचा आणि महाराजांना मारायचा आणि मारल्यानंतर त्यांना तो लागेल. त्या लेकराला कळत नसतं, आपण जे सांगतोय ते लेकरू करत असतं. मग कधी कधी माणसाने अज्ञानी असावं. ते लहान लेकरू होतं, अज्ञानी होतं, त्याला माहित नव्हतं तो दगड घेतल्यानंतर मारल्यानंतर तो दगड लागेल आणि यांना वेदना होतील, त्याला समजत नव्हतं कारण ते अज्ञानी होतं. तसे नामदेवराय सुद्धा कधी कधी अज्ञानी राहत होते. प्रमाणापेक्षा जास्त ज्ञान माणसाला असू नये. ऐका, दररोज गेले कित्येक वर्ष झालं आपण या ठिकाणी सप्ताह करतोय. आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे. कालही आपल्या सप्त्यामध्ये महाप्रसाद होता आणि आजही आहे. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. महाप्रसाद अन्नदान असतं. अगोदर तुम्ही कुणाला दावता? कुणाला? देवाला दावता. दररोज येताना देवाला दावायला. मग अंतकरणापासून मनापासून देवाला खा म्हणता का? बसलेले म्हणता का खा? देवाला म्हणता का ए देवा, ए पांडुरंगा, ऐकणारे ऐकणारे देवा, मी आणलेला नैवेद्य जर तू खाल्ला नाही तर मी तुझ्या चरणावरती माझं मस्तक आपटेल आणि माझा प्राण सोडील म्हणतो का आपण? आपल्याला माहित आहे आपण तेवढी ज्ञानी लोक आहे, आपण अज्ञानी नाही. आपण म्हणतो दगडाचा देव कुठं खातो का? दगडाचा देव कुठं बोलतो का? आपण ज्ञानी माणसं आहे, आपल्याला ते कळत नाही. पण 10 वर्षाचं लेकरू होतं, अज्ञानी होतं. ते 10 वर्षाचं लेकरू नामदेवराय जगाच्या बापापाशी गेले. जगाच्या बापाला म्हटले, देवा किती वर्षानं वर्ष झालं, किती पिढ्यानं पिढ्या झालं असा विटेवर आणि करकटेवरती हात देऊन बाय ऐकणारे 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 पांडुरंगा, देवा मी आज माझ्या हाती नैवेद्य आणलाय, तो नैवेद्य तुला ग्रहण करावा लागेल, खावा लागेल. खा म्हटल्याबरोबर जगाचा बाप रडला होता गड्या. ऐका, हे हा सामान्य महिमाचा जाता, हे हा सामान्य महिमा
मूर्ती देवी त्या नामदेवरायांनी म्हणावं देवा ऐकणारे देवा हा आणलेला नैवेद्य तुला खाव्या लागेल ग्रहण करावा लागेल त्या जगाच्या बापानं म्हणावं नामे ऐकणारे लेकरा ऐकणारे बाळा आजपर्यंत कितीतरी लोक आले रती आले महारथी आले जप्पी आले तप्पी आले ऋषी आले मुनी आले कीर्तनकार आले प्रवचनकार आले गायनाचार्य आले मृदुंगाचार्य आले बरेच येऊन गेलेले लेकरा बरेच आले पण ऐकणारे नाम्या ऐकणारे बाळा आजपर्यंत कधीच कोण खा नाही म्हटलं पण नाम्या लेकरा ऐकणारे तो आणलेला नैवेद्य खा म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आणलं तू आणलेला नैवेद्य खाण्यासाठी मी जर विटेवरून खाली उतरलो तर माझ्या जागी कोण उभं राहणार नामदेवराय म्हणतात ए पांडुरंगा अरे देवा तुझ्या जागी कोण उभं राहणार तुझ्या जागी हा तुझा नाम्या उभा राहतो देव भक्ताला आपली जागा सुद्धा देतो भक्ताची जागा सुद्धा घेतो तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो सगळं चालवतो तुझी असत्याने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी असत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवतो तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरतो त्याच्या जागेवरती जाऊन नामदेवराय उभं राहतात आणि जगाचा बाप नैवेद्य खातो त्या नामदेवरायांना गर्व चढतो माझ्यासारखा लाडका भक्त या जगाच्या पाठीवरती कोणी नाही नामदेवराय देवाला म्हणतात देवा देवा सांगणारे देवा जगाच्या पाठीवरती अनेक तुझे लाडके भक्त आहेत का मीच एकटा तुझा लाडका भक्त आहे या जगाच्या पाठीवरती नाम्यासारखा लाडका भक्त तुझा कोणता नाही त्यावेळेस देवानं म्हणावं नाम्या ऐकणारे नाम्या या जगाच्या पाठीवरती तूच एकटा माझा लाडका भक्त नाही तर या जगाच्या पाठीवरती माझा अजून एक लाडका भक्त आहे देवा तुमचा अजून एक लाडका भक्त आहे कोण आहे तुमचा लाडका भक्त त्याचं नाव काय त्याचं गाव काय आणि तो लाडका भक्त कसा काय त्यावेळेस माझ्या जगाच्या मालकानं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं म्हणावं आरण त्याचं गाव आहे सावता बाबा त्याचं नाव आहे आणि त्याच्या हृदयामध्ये मी विराजमान आहे ना तो माझा लाडका भक्त आहे भक्त शिरोमणी सावता महाराज ते माझे लाडके भक्त आहे जगाच्या बापानं म्हणावं नामदेवराय म्हटले देवा तू कस काय अन्याय करू शकतो अत्याचार करू शकतो तू सहज म्हणतो ते सावता महाराज तुझे भक्त आहेत लाडके भक्त आहेत लाडका भक्त आहे कसे काय त्यावेळेस नामदेवरायांना देवाने म्हणावं ऐक ना तुझ्या सोबत ज्ञान देवाला सुद्धा घे आणि तू सुद्धा माझ्या सोबत चल माझा लाडका भक्त कसा आहे तो मी तुला दाखवतो त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं काय करावं तर त्या नामदेवराला आणि ज्ञानोबारायांना सोबत घ्यावं यावं पंढरपूर सोडून कुठं यावं आरणमध्ये यावं आरणमध्ये आल्यानंतर त्या सावता बाबांना सावता महाराजांना म्हणावं अरे सावता ऐकणारे बाबा मी पळत आलोय माझ्या गळ्यामध्ये अलंकार आहेत पितांबर आहे माझ्या अंगावरती सोनं डाग दागिने चोरांना दिसते दोन चोर माझ्या पाठीमागं पळत आले देवा तुमच्या पाठीमागं चोर लागले
सावता बाबांनी म्हणावं, त्यावेळेस सावता बाबांना देवांनी म्हणावं, देवानी म्हणावं, अरे सावता सावता 2 चोर आहेत माझ्या पाठीमागं लागलेत, मी लपू कुठं लपू कुठं. त्यावेळेस सावता महाराजांनी म्हणावं, देवा देवा ऐका ना देवा, समोर ऊस आहे त्या ऊसामध्ये लपा. देव म्हटले नाही रे नाही रे नाही रे सावता, मी ऊसामध्ये लपू शकत नाही. पण देवा गहू आहे त्या गव्हामध्ये लपा. अरे सावता चोर एवढे हुशार आहेत, 2 चोर आहेत, एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकलतं, त्यामुळे चोर एवढे हुशार आहेत, एवढेच हुशार आहेत. मी ऊसात लपलो आणि गव्हात जरी लपलो तर ते ज्ञान आणि नाम नावाचे चोर मला शोधल्याशिवाय राहणार नाही. मी लपू कुठं. त्या सावता बाबांना पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने माझ्या जगाच्या मालकानं म्हणावं आणि सावता बाबांनी काय करावं, इरा घ्यावा, इऱ्यानं आपली छाती फडावी आणि त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये लपायला जागा द्यावी. साठविला दाता त्रैलोक्याचा तिथं साठवलं. ही संत महात्म्यांनी परंपरा चालू केली. संत महात्म्यांनी आपल्याला देव दाखवला पण आपल्याला कळाला नाही. त्या सावता बाबांनी हृदयामध्ये देवाला साठवलं. मग संत महात्मे देवासोबत अनेक नाती जोडतात, बहीण भावाचं नातं जोडतात, मैत्रीचं नातं जोडतात. आपली नाती सगळी स्वार्थी झाली पण देवासोबत संत महात्म्यांनी सगळी नाती जोडली. आपले मित्र कधी असतात पण एकही त्यातला चांगला नसतो. आपला मित्र कसा असावा तर आयुष्यभर धरलेला हात आणि आयुष्यभर दिलेली साथ कधी सोडणारा नसावा. आपला मित्र आपल्याला दुःखामध्ये सोडून जाणारा नसावा, तर आपल्या दुःखामध्ये सहभागी असावा आणि आपल्या सुखामध्ये आपल्या सोबत असावा आणि आपला रिकामा खिसा बघून आपल्याला सोबत राहणारा असावा. असा मित्र आपल्याला असावा. जगामध्ये अनेक मित्र नको, एकच मित्र असावा पण जगात खास असावा, असा मित्र असावा. देवासोबत संतांनी अनेक नाते जोडली. अरे काय बहीण भावाचं नातं असतं. ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक सण अनेक उत्सव साजरे केले जातात. आता कोणता सण येणार आहे माता माऊल्या? नागपंचमी. कोणता? नागपंचमी ना. अरे बहीण भावाचं नातं कसं असतं ऐका गड्या. बहीण भावाचं नातं जगापलीकडं असतं. कधी हसवणारं तर कधी रडवणारं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं असतं. भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुद्धा भावाच्या मनातलं दुःख ओळखणारी व्यक्ती म्हणजे त्याची बहीण असते. कधी हसवतो तर कधी रडवतो. त्या बहिणीचा तो भाऊ असतो. कधी कधी हसवत असतो तर कधी रडवत असतो. बहीण भावाचं नातं हे जगापलीकडचं असतं. बहीण भावाच्या नात्यामध्ये कधी प्रेम असतं तर कधी भांडण असतं. बहीण भावाचं नातं हे कधी उन्हासारखं तर कधी सावलीसारखं असतं. त्याच्यामध्ये निस्वार्थी प्रेम केलं जातं ना, ते बहीण भावाचं नातं असतं. अरे जग विरोधात असलं ना तरी पण आपल्या सोबत खंबीरपणे उभा राहतो ना, तो आपला भाऊ असतो. अरे ऐका, जगाला आपलं वाईट झालेलं बघवतं पण आपल्या सुखाचा आणि आपलं चांगलं झाल्याचा विचार करतो ना, तो आपला भाऊ असतो. मग आपल्याला सगळं कळालं पाहिजे, आपल्याला कळत नाही. अरे या देशासाठी रडलेले शूरवीर, त्यांचा आपल्याला काय आठवला पाहिजे, त्यांचा आपल्याला दिवस आठवला पाहिजे. माणूस काय करतो सगळं विसरून जातो. संत महात्म्यांनी आपल्याला देव दाखवला, देश दाखवला, धर्म दाखवला, ते आपल्या लक्षात राहिलं नाही, ते आपल्याला कळालं नाही, ते आपल्याला कळालं पाहिजे. ऐका, ते आपल्याला कळत नाही. तिरंगा झेंडा फडफडे, जे जे कार बोला. 15 ऑगस्ट दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ऐका, उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला कधी विसरायचं नाही. आणि आपण ज्यांच्यामुळे आज सुखाचे जीवन जगतो, ज्यांच्या त्यागामुळे आपण आनंदी राहतो, या देशासाठी ज्यांनी प्राण दिला ना, त्या शूरवीरांना कधी विसरायचं नाही. तू मेरा कलेमा, तू मेरा धर्मा, तू मेरा विमान है. तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा विमान है. बदल मेरे तुझ में दिल कुर्बान है. हम
कधी रक्त सांडलं त्याचा विचार केला नाही. माता पित्यांना आपल्या पत्नीला आपल्या घरादाराला सोडून या देशासाठी आपला प्राण दिला, आपला सगळं आयुष्य संपन्न केलं ना, ते शूरवीर येते. देशासाठी त्यांनी प्राण दिला. देशावरती आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे, पण ते पण आपल्या नशिबात असावं लागतं तर प्रेम होत असतं. ऐका, राधाही रडली होती, मीराही रडली होती, पण खरं प्रेम मात्र रुक्मिणीलाच मिळालं होतं. हा प्रेमाचा विषय नाही तर हा नशिबाचा विषय. जे नशिबात लिहिलेलं असतं तेच घडत असतं. प्रेम राधेनंही केलं, मीरेनंही केलं, पण खरं प्रेम रुक्मिणीला मिळालं होतं, कारण प्रेम तिच्या नशिबात होतं. खरंच जर तुम्ही देशावरती प्रेम केलं तर आपल्या नशिबात सुद्धा असावं लागतं. आपण देशावरती प्रेम करणं सुद्धा आपल्या नशिबात असावं लागतं. जर आपल्या नशिबात, आपल्या प्रारब्धात असेल तरच आपण देशावरती प्रेम करतो आणि या देशासाठी जीवन जगतो. ऐका, या महाराष्ट्राच्या पावनभूमी मातीमध्ये आपण जन्माला आलो, आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे. मग ऐका, देवाला माझं म्हणा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. या भारत मातेला पुण्यवान भूमी मानलं जातं. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा देशामध्ये, पावन अशा कुळामध्ये अनेक संत महात्म्यांनी जन्म घेतला आणि आम्ही याच देशामध्ये जन्माला आलो. कितीतरी सण साजरी केले जातात. मी नागपंचमीचा सण तुम्हाला सांगितला ना, आला नागपंचमीचा सण, आठवण येते माहेरची. आई वडील वाट पाहतात त्या लेकीची. ती माता माऊली, ती बहीण आपल्या भावासाठी नागपंचमी दिवशी काय करते? करीन नागोबाचा उपास, सुखी ठेव माझ्या भावास, अशी प्रार्थना ती नागराजाला नागपंचमीच्या दिवशी करत असते ना, ती भावाची बहीण असते. एवढे सण, एवढे उत्सव आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केले जातात. ऐका, कधीतरी जा पंढरपूरला गेल्यानंतर बघा, कधीतरी बघा त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडं, रखमाईकडं बघा. नवरा बायकोचं नातं हे कुणासारखं असावं ना, तर विठ्ठल रुक्माई सारखं असावं. कधी जरी साथ सुटली ना तरी पण त्याच्या पाठीमागं उभं राहणारं असावं. माझी रखमाई माता सोबत राहता आलं नाही म्हणून पाठीमागं का होईना पण आयुष्यभर माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या पाठीमागं विठेवरती, करकटेवरती हात देऊन उभा राहिली ती रखमाई. आणि ते विठोबारायांसारखं नातं नवरा बायकोचं असावं. ऐका, ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, आणि ज्याला कळाली आई त्याला कळाली रखमाई. जा कधीतरी पंढरपूरला, आणि पंढरपूरला गेल्यानंतर पहा, तिथं तुम्हाला जगाचा बाप आणि जगाची आई दिसेल. त्या जगाच्या बापाचं, जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. रखुमाजी हरी विठोबा ऐका, मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. तो जगाचा बाप आणि जगाची आई तिथं उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा, आणि रखमाई आपली आई आहे आणि विठोबा आपला बाप आहे. मग त्या देवाचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला सुख मिळतं. मग काय करायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखन. हे त्या देवाशिवाय जीवनामध्ये सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. पण ज्या राजामुळे आम्हाला इथं जन्माला, आम्हाला इथं कीर्तन ऐकायला मिळालं ना, त्या राजाचं आपण मात्र नाव कीर्तनामध्ये थाटात घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल ताई तुमचा राजा काही देव होता का? पण नाही, मंदिरातले देव ज्या राजानं जिवंत ठेवले ना, तो माझा राजा होता. तो राजा कीर्तनामध्ये सांगितला पाहिजे. अरे फक्त मराठ्यांचा राजा नाही तर 18 पगड जातीची लोक, माळी असू द्या, साळी असू द्या, लोहार असू द्या, चांभार असू द्या, वाणी असू द्या, कैकाडी असू द्या, धनगर असू द्या, लोहार असू द्या, चांभार असू द्या, 18 पगड जातीची लोक एकत्र यायची आणि माझ्या राजा
सोबत अनेक मर्दमावळे लढायला तयार व्हायचे, अनेक मर्दमावळे असायचे, शिवा काशीद असायचा, बाजी प्रभू देशपांडे असायचे, अनेक मर्दमावळ्यांनी या भारत मातेसाठी, या देशासाठी, या स्वराज्यासाठी आपला प्राण दिला होता. ऐका गडे ऐका काय झालं होतं, ऐका ऐका. या महाराष्ट्राच्या मातीवरती 5-5 मुघली सत्ता आक्रमण करत होत्या. वाजवा वाजवा, टाळ टाळ सगळ्यांनी एक, टाळ टाळ टाळ, टाळी नाही सर्वांनी एक, असं जरा असं ऐका. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं एक धरा एक ताल, हा असं टाळ वाजवा सर्वांनी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 5-5 मुघली सत्ता आक्रमण करत होत्या. अरे थया थया नाचत होत्या. अरे कधी एकेकाली भीती वाटत होती, कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला. काय होत होतं, अरे घोड्यावरती बसावं आणि घोड्याच्या पावलांचा आवाज टप टप कानावरती यावा, एवढी सुद्धा भीती वाटत होती. तो घोडा सुद्धा यायचा बंद झाला होता. 5-5 एक नाही, 2 नाही, 3 नाही, 5-5 मुघली सत्ता आक्रमण करत होत्या. काय करावं, कधी एकेकाळी मंदिरात यावं, मंदिरातल्या पुजाऱ्याला भीती वाटत होती देवाची देवपूजा करण्याची, गावातल्या माता मावल्यांना भीती वाटत होती गावामध्ये फिरण्याची. अरे कधी कोण एक नराधम येईल माझ्या पत्राला हात घालेल आणि माझी आबरू घेईल, लाज वाटत होती माझ्या माता मावल्यांना या महाराष्ट्राच्या मातीमधून गावामधून फिरण्याची. अरे सर्वसामान्य लोकांना गावकऱ्यांना भीती वाटत होती गावामध्ये कट्ट्यावरती ओसरीवरती बसण्याची. काय करावं, अरे कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला. अरे वार करायला भीती वाटत होती रामकृष्ण हरी भजन करत पंढरपूरला जाण्याची. अशाच काळोख्यात एक स्त्री, एक आई त्या भवानी मातेनं काय करावं, घोडा घ्यावा, घोड्यावरती टांग टाकावी आणि म्हणावं आना आना आना, तो घोडा आणा रे, आना आना असं म्हणावं. त्या घोड्यावरती जावं. आला 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 गड्या आला, माझा राजा आला असं म्हणावं त्या जिजाई माँसाहेबांनी. आना रे आना, आना गड्यानं आना, तो घोडा आना, तो घोडा यावा. ऐका ऐका काय करावं, डोक्यावरती पदर घ्यावा, साडी घालावी आणि घोड्यावरती टांग टाकावी, घोड्यावरती बसावं आणि टप टप करत घोड्यावरती पाऊल टाकत चलावं. राजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझ्या माँसाहेबांनी किती अट्टास करावा आणि त्या शहाजी राजांनी किती अट्टास करावा. अरे आणला घोडा, घोड्यावरती टांग टाकली, बसली माझी आई त्या घोड्यावरती, निघाला घोडा, चालली घोड्यावरती. तो घोडा राजा सर्जा म्हटल्यानंतर घोडा थया थया पळायचा. आला घोडा आला, त्या माँसाहेबांनी शिवाई देवी पशी, आई जगदंबे पशी जावं आणि त्या जगदंबेला म्हणावं, ए जगदंबे, ए भवानी आहे, ऐकना का ऐकना, नाही सण होत आता हे मला. अगं घरातली माई, गोठ्यातली गाई आणि मंदिरातला देव वाचला पाहिजे. काय करावं, अगं माझ्या डोळ्यात देखत आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू घेतलं जाते. काय करावं, काय करावं, हा देश वाचला पाहिजे. या देशातली लोक स्वतःच्या मनानं जीवन जगली पाहिजे. मला माझ्या उदरी असा लेकरू, असा मुलगा जन्माला घाल की त्यानं हे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. अरे त्या आई शिवाई देवीनं माझ्या माँसाहेबांची प्रतिज्ञा ऐकली आणि काय करावं, 9 महिने 9 दिवस झाले माँसाहेबांना डोहाळे लागले. परत परत यावं आणि विचारावं, माँसाहेब आपल्याला काय खावंसं वाटतंय, काय करावंसं वाटतंय. माँसाहेबांनी म्हणावं, आम्हास सिंहासनावरती बसावेसे वाटते. विचारलं, तुम्हाला काय खावंसं वाटत नाही, काय करावंसं वाटत नाही. नाही नाही, आम्हाला काय खावंसं वाटत नाही, काय करावंसं वाटत नाही. अरे आम्ही जर खाण्याच्या पाठीमागं लागलो तर आमचा बास असाच खाण्याच्या पाठीमागे लागेल. आम्हाला वाघावरती बसावंसं वाटते. मला माझा मुलगा वाघासारखा बनवायचा आहे. आणि शिवाई देवीची प्रार्थना कामाला आली आणि माँसाहेबांच्या पोटी एक पुत्र रत्न जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर म्हणावं, माँसाहेब पुत्र झाला, पुत्र काय नाव ठेवायचं. अरे त्या आई शिवाई देवीच्या आशीर्वादानं मला पुत्र प्राप्ती झाला, नामकरण करा शिवाजी. अरे स म्हणजे शिकायचं कसं, व म्हणजे वाचायचं कसं आणि ज म्हणजे जीवन जगायचं कसं. शिवाई देवीच्या आशीर्वादानं पुत्र झाला, नामकरण केलं, नाव ठेवलं शिवाजी. अरे ते शिवाजी जन्माला आला आणि आया बहिणींची आबरू लुटली जात होती, ती आबरू वाचवण्याचं काम माझ्या राजानं केलं आणि कीर्ती माझ्या राजानं केली. काय करावं, त्या माँसाहेबांनी एका स्त्रीनं काय करावं, हातामध्ये तलवार घ्यावी, तलवार हातामध्ये घ्यावी. एखादा शूरवीर असू द्या, कडवा रजपूत असू द्या, शत्रू असू द्या,
मुसलमान असल्या हातामध्ये तलवार घ्यावी आणि ए रे बाबा ये माझ्या समोर ये. अरे खरंच जर तुझ्या ताकद असेल मग जाशील ना तर माझ्या सोबत लढाई करशील. शिवाजी राजांना समोर उभा करावं, हातामध्ये तलवार घ्यावी आणि काय करावं असं सब 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 वार करावे आणि त्याचा कतल करावा. एवढी ताकद त्या आईनं दिली आणि त्या आईनं सांगितल्यामुळे माझ्या राजानं हे स्वराज्य निर्माण केलं. आई जिजाऊची पुंडाई कशी आली हो मराला. आई जिजाऊची पुंडाई कशी आली हो मराला. तो बाबाचा वापर अर्जुना जन्मला. तो बाबाचा वापर अर्जुना जन्मला. तो बाबाचा वापर अर्जुना जन्मला. एक राजा इथे जन्मला शिवनेरी न्यावं. एक राजा इथे जन्मला शिवनेरी न्यावं. माझ्या राजाचं नाव माझ्या राजानं हे स्वराज्य निर्माण करायला लावावं. कधी एकेकाळी त्या शहाजी राजांनी भगवा हातामध्ये द्यावान राजांना सांगावं राजा हा घ्या भगवान फडकावा तुमच्या स्वराज्यावरती. पण ऐका राजा ऐका, हा भगवा सांभाळणं सामान्य सांभाळणं नाही. राजा हा भगवा कुणाचा? हा भगवा प्रभू श्रीरामचंद्रांचा. हा भगवा कुणाचा? हा भगवा पंढरीच्या विठोबाचा. हा भगवा आळंदीच्या ज्ञानोबारायांचा. हा भगवा देहूच्या तुकोबारायांचा. आणि राज हा भगवा महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांचा. राज हा घ्या भगवान फडकवा तुमच्या स्वराज्यावरती असं म्हणावं. आणि त्या बापाने असं सांगितल्याबरोबर राजांनी भगवा हातामध्ये घ्यावा आणि स्वराज्य निर्माण करायला लावावं. एवढी कीर्ती होती. अशी कीर्ती आपल्या लेकरांना करायला शिकवा. अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो. आज या ठिकाणी आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे ना तुमचा. मग सावता महाराजांचं चरित्र ऐका. तुम्हाला सुद्धा समजतंय की सावता बाबांचं चरित्र त्यांनी कसं देवाला निर्माण केलं, कसं देवाचं दर्शन घेतलं, कसं देवाला आपल्या हृदयामध्ये विराजमान केलं, कशी भक्ती केली, हे चरित्र तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतंय. आपलं भाग्य समजा, आपलं नशीब समजा. या ठिकाणी तुम्ही संत सावता बाबांच्या चरित्राचा आपला सोहळा, आपलं पारायण चालू आहे. या ठिकाणी तुम्ही आला, संत सावता बाबांचं चरित्र ऐकलं तर तुम्हाला तेवढंच फळ आहे. हे झालं ज्याला ऐकता येतंय त्याला, पण ज्याला ऐकता येत नाही त्यांनी माझ्या संत सावता बाबांचं चरित्र वाचायचं काम करायचं. तुमचा आमचा उद्धार आहे. बरं हे झालं ज्याला वाचता येतंय त्याला. ज्याला वाचता येत नाही त्यानं काय करायचं तर संत सावता बाबांचं चरित्र चालू असताना राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल माझा असा नामघोष करायचा, जप करायचा. तुमचा आमचा उद्धार आहे. बरं हे झालं ज्याला जप करता येतंय त्याला. ज्याला काहीच येत नाही त्यानं काय करायचं तर सावता महाराजांचं चरित्र वाचन चालू असताना राम कृष्ण हरी मंत्र म्हणत मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची. एक प्रदक्षिणा जपाची. या तुमचा आमचा उद्धार आहे. पण हे झालं ऐकता येते, वाचता येते त्याला. ज्याला काहीच येत नाही त्यानं काय करायचं फक्त इथं येऊन बसायचं आणि माझ्या सावता बाबांच्या प्रतिमेकडं, सावता बाबांच्या मूर्तीकडं, विठ्ठलाच्या मूर्तीकडं पाहायचं. तुमचा आमचा उद्धार आहे. उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. इथं येऊन कीर्तन करणाऱ्याला पंढरीचा पांडुरंग परमात्मा सावता महाराज तेवढंच फळ देणार आहेत. इथं येऊन अन्नदान करणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहेत. इथं येऊन मृदुंग वाजवणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहेत. इथं येऊन गायन करणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहे. इथं येऊन पिटी वाजवणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहेत. इथं येऊन विणा घेऊन उभा राहणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहेत. इथं येऊन हरिपाठ करणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहेत. इथं येऊन कीर्तन ऐकणाऱ्याला तेवढंच फळ देणार आहे. इथं येऊन लावालावी करणाऱ्याला देणार आहेत. सगळ्यांना फळ असतं. मग चांगलं करा. जे चांगलं असतं ना तेच कायम टिकतं. मग ते जगणं असो किंवा वागणं असो, पण ते चांगलं असलं पाहिजे. कारण शेवट चांगलंच टिकतं, खोटं वाईट टिकत नाही. म्हणून हे कलियुग कसं इथं या कलियुगामध्ये खोट्याला मान आणि खऱ्याला
अपमान केला जातो ना, हे कलियुग असंच आहे. इथं खोट्यालाच मान दिला जातो आणि खऱ्याचा मात्र अपमान केला जातो. इथं वाईट वागणाऱ्याला चांगलं म्हटलं जातं आणि चांगलं वागणाऱ्याला वाईट म्हटलं जातं ना, हे कलियुग आहे. इथं चांगल्याला त्रासच होतो गड्या. संत महात्म्यांना त्रास झाला, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना, सावता बाबांना, सगळ्यांना त्रास झाला. पण ऐका, आता जास्त वेळ घेणार नाही मी, तुमचं आपलं कीर्तन होत आले. सगळ्यांनी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगत असते, लोकांना उपदेश देत असते, 5 मिनिटं फक्त तुमची घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. ऐका, माणूस मेल्यानंतर माणसाचा आत्मा हा जळत नाही तर आत्मा सोडून निघून जातो, हा देह जळत राहतो. फक्त 5 मिनिटं तुमची घेणार आहे, कीर्तनाचा शेवट करणार आहे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आणि शांत चित्तेने ऐकून घ्यायचं गड्या. ऐका, आत्मा सुद्धा आपल्यासोबत बेईमानी करतो, आत्मा जळत नाही, आत्मा सोडून निघून जातो, हा देह जळत राहतो. तर ऐका कसा जळतो. आत्मा गुढीच लागल भांडान, आत्मा गुढीच लागल भांडान, आत्मा गुढीच लागल भांडान, आत्मा गुढीच लागल भांडान. झाला बेईमान, झाला बेईमान, योग्य दिशा कधी दाखवली नाही. तू जीवनामध्ये येऊन काय कमवलं, काय गमवलं. स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमराज सुद्धा या देहाची विचारपूस करतो. अरे ज्या संत महात्म्यांनी देवाची एकादश केली, देवाच्या नावाचा उपवास केला, माझ्या आरंच्या सावता बाबांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांचा उपवास केला ना, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची एकादश कधी केली नाही. स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमराज सुद्धा या देहाची विचारपूस करतो. कशी विचारपूस करतो तर ऐका. स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस, स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस, स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस, स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस. सांग आत्मराज कधी केली एकादश, आत्मराज कधी केली एकादश. झाला बेईमान, गेला देहाला सोडून, झाला बेईमान, गेला देहाला सोडून, झाला बेईमान, गेला देहाला सोडून, झाला बेईमान, गेला देहाला सोडून. ऐका, या ठिकाणी सुंदर असं निवेदन आहे. असंच तुमच्याकडून मी पहिल्यांदाच सांगितलं, चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमच्याकडून असंच कार्य घडत राहो. तुम्ही गेला तर तुमच्या पिढीला सुद्धा ही परंपरा मिळावी आणि पिढीनं सुद्धा हे असं सावता बाबांचं चरित्र आपल्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवावा, हीच माझी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना असेल. लहान लेकरं आहेत बघा, आपल्या जवळ संस्था आहे. मुलांना कितीही शिकवा, मुलांना कितीही संस्कार द्या, पण मुलं तुम्हाला सांभाळतील का नाही याची गॅरंटी देऊ शकत नाही. मुलाला गळ्यामध्ये माळ घाला, मुलाला वारकरी संप्रदाय शिक्षण द्या, तो मुलगा तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. मुलाला तुम्ही मारलं तर मुलगा तुमच्याकडे वर डोळे करून सुद्धा बघणार नाही. ही ताकद वारकरी संप्रदायाचे. आपल्या या वारकरी शिक्षण, रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतली हसन महाराज असतील, त्यांच्या शिक्षण संस्थेतली लहान लेकरं आहेत, सुंदर टाळ वाजवतात. गेले 2 तास झालं एवढी लहान लेकरं आहेत, पण टाळ घेऊन उभा राहिली. या लेकरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या.
ऐका, तुम्हाला बसून कंटाळा येतो, पण ही लेकरं उभा आहेत, गळ्यामध्ये टाळ आहे, वाजवतायत, म्हणतायत, नाचतायत, त्यांना किती कंटाळा येत असेल हो. पण ही देव ताकद त्यांना देत असतो आणि ह्यांना शिकवण्याचं, ह्यांना घडवण्याचं आम्हालाही सतत मार्गदर्शन करतात गुरुवर्य हसन महाराज. या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, माझं कीर्तन आहे म्हणून आले. महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसं तर महाराज कुठं जात नाहीत, पण आज या ठिकाणी माझं कीर्तन आहे म्हणून तुम्ही तुमचा कार्यक्रम कॅन्सल करून इथं माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आजूबाजूचे आसपासचे माझ्यावरती सतत प्रेम करणारे, मला मुलीसारखं प्रेम करत असणारे सगळीच लोक, सगळीच माणसं आहेत. आमचे संजय काका अनबोले तेही आंबडवरून या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी आले, काकांचंही मनापासून धन्यवाद. बाळासाहेब चव्हाण बाबा काकाही या ठिकाणी आले, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपल्या कुरडू गावच्या पलीकड राधा हॉटेलचे दादा महाराज चोपडे दादाही या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले, तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. भैयाही या ठिकाणी कार्यक्रमासाठी आला, सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका, तुम्ही म्हणसाल ताई सगळे आपली आपली गुंडाळताई, या दोन माझ्या लहान बहिणी आहेत बघा, प्रतीक्षाताई आणि ऋषालीताई, या दोघीही उत्कृष्ट असं कीर्तन करतात. या दोघीही कीर्तनासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आल्या. बऱ्या लांबून आल्या नाही, तुमच्या शेजारच्याच गावच्या आहेत. ही आपली ऋषाली पण जवळच आहे, तिचं गाव शेजारीच तुमच्या गावचं आहे. प्रतीक्षाताई पण टेंभुर्णीच्या पुढं आरेगाव तिचं गाव आहे, तिचे वडीलही या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले असतील. सर्वांचं मनापासून धन्यवाद. या दोन्ही ताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवाकडे. त्याही उत्कृष्ट असं करतात, त्याही दोघी कीर्तनासाठी वेळ काढून या ठिकाणी आल्या, तुमचंही मनापासून धन्यवाद. आमचा ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती जा. माझी आणि आसपासच्या अजून आपल्या बऱ्याच कीर्तनकाराची कीर्तनं तुम्हाला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. हा झालेला कार्यक्रम सुद्धा आपला ओम साई क्रिएशन किंवा तुम्ही आरती महाराज भुजबळ असं जरी नाव टाकलं तर तुम्हाला हा कार्यक्रम त्या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्या कार्यक्रमाचं शूट करण्याचं काम ज्यांनी केलं, माझा लहान भाऊ रोहित दादा खरात, त्यांनी शूटिंग करण्याचं काम केलं. दादा तुझंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी सगळ्यांनी बघा, काहींच्या मुखामध्ये सरस्वती असते पण काहींच्या हातामध्ये सरस्वती असते. उत्कृष्ट अशी मृदुंगाची थाप, आनंदाची अशीच तुमची मृदुंगाची थाप, मृदुंगावरती पडत राहून अशीच मृदुंगाची सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानी, आरणच्या सावता बाबांनी तुमच्याकडून आयुष्यभर करून घेत राहो, हीच माऊली चरणी प्रार्थना व्यक्त करते. उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली. चालीवर चाली, चालीवर चाली म्हणजे तसल्या चाली. काय सुंदर आवाज आहे दोघांसाठी, एकदा जोरात. उत्कृष्ट अशी प्रमाण दिली, उत्कृष्ट अशा चाली म्हटल्या, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हार्मोनियमची साथ, पेटीची साथ ज्यांनी केली, एकतर आपलं तिथं डोकं चालत नाही, पण ऐका, चालू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्ही हालू दिलं नाही, तुम्ही जसंची तशी साथ देत राहिला, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. चोपदार बाबा असतील, तुम्ही इथं 2 तास उभा राहिला, कसं आम्हाला झोपायचं कसं जागा करायचं हे यांच्या हातात असतं. काय मर्द मावळ्यासारखं दिसतायत बघा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांचंही मनापासून धन्यवाद. दोन्ही विनेकरी त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्यावरती आईसारखं, माझ्यावरती आईसारखं प्रेम करत असतात. आमच्या मावशी या ठिकाणी आलेले असतील, ऋषालीताईंची आई वडील या ठिकाणी आलेले असतील, सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं आज अन्नदान आहे आणि ज्यांचं आज मानधन आहे ना, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. या जगाच्या पाठीवरती अन्नदानासारखं, नामस्मरणासारखं श्रेष्ठ दान कोणतं नाही, तर ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी मानधन केलं ना, खरंच दानशूर दाते, दाता तोची एक जाणा. ऐका, त्यांना खरं दाता म्हटलं जातं. सगळे संयोजक, ग्रामस्थ, आयोजक सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते. यदा कदाचित कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी, कारण इथं येण्याचा माझा आसपास जवळ बरीच सारखीच माझी कीर्तन असतात, पण इथं येण्याचा पहिलाच योग आहे. तुमची मुलगी, तुमची नात, या नात्याने मला माफ करा. चुकतं बोलताना ओघाच्या भरात एखादा शब्द चुकीचा जातो, पण तुमची मुलगी, तुमची नात तुम्ही मला मांडलं ना, तर मला तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. आपल्या पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो, तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी, तुमची नात, या नात्याने मला माफ करा आणि पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या. झालंय आता आपलं कीर्तन. कीर्तनातून जाताना एकच गोष्ट घरी घेऊन जायची. घरी जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायची. अरे काय आहे तुमची संपत्ती? ऐका कडे ऐका, 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही, 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमच्या बंगल्यासमोर 20-25 लाखाची 4-व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती. अरे काय आहे तुमची संपत्ती? ऐका कडे ऐका, तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची लेक राहीत ना गड्या, ती तुमची
तुमची संपत्ती आहे ती जपा आयुष्याची संपत्ती तुम्ही जपली म्हणून समजा वाजवा टाळी झालं टाळी सुद्धा वाजवायची तुम्हाला सांगा ऐका एवढी संपत्ती जपा ती जपली तर आयुष्याची संपत्ती कमवल्यासारखं आहे म्हणून आज या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांकडून संयोजकांकडून आयोजकांकडून या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा त्या योगानं तुम्हा सर्वांचं मला दर्शन तुम्ही मान चालताई आपली आपली मुलं निघाला माघारी तुम्ही माझ्या माता पित्यांसारखे ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी समजा ज्यांना 2 असतील त्यांनी मला तिसरी समजा ज्यांना 3 असतील त्यांनी मला चौथी समजा ज्यांना एकही नसेल त्याने मला दत्तक घ्या चल का बरं नाही दत्तक घेता आलं 7 बारा माझ्या नाव करा करताय का कसं मग करताय ऐका विनोदाचा भाग सोडा सर्वांनी इथं शांत चित्तेने कीर्तन ऐकलं मला मुलीसारखं लेकीसारखं समजून तुम्ही शांत चित्तेने कीर्तन ऐकलं तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते ही झालेली सेवा माझ्या जन्मदाते माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी आलेले असतील माझ्या वडिलांच्या चरणी माझ्या गुरुवर्यांच्या चरणी माझ्या जन्मदात्या माता पित्यांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी आरणच्या सावता बाबांच्या चरणी ज्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहतो त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून सेवेला इथंच पूर्णविराम देते जे माझ्या बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं आणि जे माझ्या चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजा ज्ञानेश्वर नाम सप्त्यामधील आजचा दुसरा दिवस